नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत उल्वे येथील बामणडोंगरीमधील दत्तगुरूंच्या मंदिरात। तर चला जाऊया गुरुदेव दत्तांच्या मंदिराला भेट देण्यासाठी। मित्रांनो, आपल्या बामणडोंगरी स्टेशनपासून काहीशा अंतरावरतीच बामणडोंगरी म्हणून गाव आहे। या गावामध्ये सुंदर असे छोटेखानी मंदिर वसलेले आहे। आपण आता तिकडे चाललो आहोत सुंदर अशा मंदिराचं परिसर पाहण्यासाठी। चला जाऊया। आणि आम्ही पोचलो आहोत बामणडोंगरी गावात। मित्रांनो, शहर आणि गाव यांच्यामधील हा दुवा आहे असं आपण पाहू शकतो। डोंगर उतारावर वसलेलं असं हे बामणडोंगरी गाव आणि त्या गावात वसलेलं हे सुंदर असं दत्त मंदिर। दत्त मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर झाडं लावून सुशोभित केलेला परिसर। त्याच्या बाजूला दिसणारं हे अबोलीचं झाड। विविध प्रकारची आजूबाजूला फुलझाडे लावलेली आहेत। मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आपण पाहू शकता। बाजूलाच असलेलं तुळशी वृंदावन, अतिशय प्रसन्न करणारं असं हे तुळशी वृंदावन। छोटासा पण सुंदर असा हा कळस, मंदिराचा कळस। छोटेखानी मंदिर आहे त्याच्यामुळे आपण आता त्या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणार आहे। या मंदिराला सभामंडप नाही, आपण आता गर्भगृहात आलो आहोत। प्रथमच आपल्याला दिसून येते ती गणपती बाप्पांची सुंदर अशी ही मूर्ती। कमळावरती विराजमान झालेली गणपती बाप्पांची मूर्ती। पाहताच क्षणी सुंदर वाटणारी विलोभनीय अशी मूर्ती। आणि ही दत्तगुरूंची सुंदर अशी ही मूर्ती। त्रिमूर्ती दत्तगुरूंची अशी ही मूर्ती। पाटी असलेली गाय ही पृथ्वीचे स्वरूप आणि
ती पाहता क्षणी मन मोहून जाणार अशी ही सुंदर मूर्ती साक्षात दत्तगुरू आपल्या समोर अवतरले आहेत असा काहीसा भास होतो या मूर्तीकडे पाहिल्यावरती. आणि सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर परत पाहूया. मोहून टाकणारा असा हा परिसर. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा तऱ्हेने मित्रांनो आता इथे थांबूया. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.